जितेंद्र, आत्ता या क्षणी आंदोलनस्थळी नेमकं काय घडतं आहे? पोलीस प्रशासन मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित असेल, काय भूमिका एकूणच दिसते आहे आंदोलक आणि एकूणच कडूंची? ज्याप्रमाणे पोलिसांनी जेव्हा न्यायालयाचा आदेश बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेत्यांना पर्यंत पोहोचून दिला होता, तेव्हा शेतकरी नेते आणि बच्चू कडू हे स्वतः आंदोलन मागे घ्यायला तयार नाही, मात्र न्यायालयाचा अवमान पण करणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळे आता त्यांचं जे निवेदन आहे ते द्यायला पोलिसांपर्यंत पोहोचलेलं आहे। आंदोलन स्थळ हे जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर होतं, तिथपासून हे पायी चालत आलेले आहेत शेतकरी नेते आणि आंदोलनकर्ते। आणि या खापरीचा नाका आहे, इथे दोन्ही जे राज्यमंत्री आहेत पंकज भोयर आणि आशिष जयस्वाल ते देखील पोहोचलेले आहेत। त्याचबरोबर पोलीस आयुक्त रवींद्र कुमार सिंगल आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर हे देखील इथे पोहोचलेले आहेत। संपूर्ण जो मोर्चा होता तो आता इथे पोहोचलेला आहे खापरीपर्यंत आणि इथे मोठ्या प्रमाणात पोलीस देखील उपस्थित आहेत। आता पोलिसांची आणि स्थानिक प्रशासनाचं म्हणणं आहे की जे निवेदन देणार आहेत किंवा जे शेतकरी नेते आहेत त्यांचं प्रतिनिधी मंडळ नेण्यात यावं। सध्या इथे मोर्चा थांबलेला आहे, शेतकरी नेते हे मागे आहेत, आंदोलनकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। त्याचबरोबर पोलिसांचाही मोठा फौजपाठा इथे लावण्यात आलेला आहे। पलीकडे आंदोलक त्याच्या तर अलीकडे जे आहेत ते प्रशासनिक अधिकारी आणि दोन्ही राज्यमंत्री उपस्थित आहेत। त्यामुळे आता बच्चू कडू यांनी जी भूमिका घेतलेली होती की न्यायालयाचा अवमानही करणार नाही, आम्हाला तुरुंगात टाका, आम्ही अटक व्हायला तयार आहोत आणि आंदोलनही मागे घेणार नाही। त्यामुळे आता या पोलीस प्रशासन आणि राज्यमंत्र्यांसोबत जेव्हा चर्चा होईल तेव्हा या चर्चेतून काय निष्पन्न होतं, हे जे 2 दिवसापासून सुरू असलेलं आंदोलन आहे हे मागे घेतं का किंवा सरकारतर्फे आलेले प्रतिनिधी आंदोलकांना काय आश्वासन देतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जितेंद्र, अगदी आता म्हणजे आपण उल्लेख केला त्याप्रमाणे बच्चू कडूंच्या प्रतिक्रियेमधूनही दिसलं की 4 वाजता सरकारचे प्रतिनिधी मंत्री महोदय येऊन चर्चा करणं अपेक्षित होतं, मात्र आता 8 वाजलेले आहेत, अद्यापही काही चर्चा झाली नाही। आता कुठे हे प्रतिनिधी त्या ठिकाणी पोहोचलेत? आता पहिली चर्चा होणं अपेक्षित आहे? नक्कीच गुरु, कारण 4ची वेळ जी आहे ती सरकारतर्फे देण्यात आलेली होती। स्वतः मंत्र्यांनी त्याबाबतची सूचना दिलेली होती की स्थानिक जे प्रतिनिधी आहेत सरकारचे दोन्ही राज्यमंत्री ते पोहोचतील आणि बच्चू कडू यांच्यासोबत चर्चा करतील। 4ची वेळ असतानाही ते पोहोचले नाही। आता 8 वाजलेले आहेत आणि आता ते पोहोचलेले आहेत, मात्र ते आंदोलन स्थळी नाही आलेले आहेत। जे आता पोहोचलेले आहेत ते आंदोलन स्थळापासून जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर दूर महामार्गावर असलेल्या खापरी नाका येथे पोहोचलेले आहेत, जिथे पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे आणि आता यांच्यासोबत चर्चा होणार आहे। त्याचबरोबर बच्चू कडू जी आहे ती आपली भूमिका या पत्राद्वारे मांडणार आहेत। ते निवेदन प्रशासनाला आणि प्रतिनिधींना देणार आहेत की जे आमचं आंदोलन आहे ते आम्ही मागे घेणार नाही, कोर्टाला समोर करून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होतोय असाही आरोप बच्चू कडू आणि इतर नेत्यांनी केलेला आहे। त्यामुळे आता नेमकं या आंदोलनाच्या चर्चेतून जे स्थानिक प्रशासन असेल, त्याचबरोबर राज्य सरकारचे जे प्रतिनिधी आहेत आणि बच्चू कडू आणि इतर शेतकरी नेते यांच्या चर्चेतून काय निष्पन्न होतं ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे।